नमस्कार, मी धनश्री. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कारळाची चटणी. त्यासाठी चूल पेटवून त्यावरती तवा गरम करण्यासाठी ठेवून दिला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण कारळ छान असं खरपूस होईपर्यंत भाजून देणार आहोत. म्हणजे हाताला चटका लागूपर्यंत आपण छान कारळ भाजून घेऊया. जास्त वेळ भाजल्यास चटणी करपट होते. त्यासाठी आपल्याला हाताला चटका लागूपर्यंत कारळ भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर लाल सुक्या मिरच्या देखील आपण तव्यामध्ये भाजून घेतलेल्या आहे. तुमची लाल मिरची खूप कडक असेल, उन्हात वाळवलेली, तर तुम्हीही तशीही टाकू शकता. त्यानंतर आपण याच्यामध्ये कारळ, लाल मिरची, लसूण आणि चवीनुसार मीठ टाकून याला छान मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. चला तर मग ही चटणी तयार झाली आहे खाण्यासाठी. तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर ही चटणी खाऊ शकता. धन्यवाद.